जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे। खास करून जर आपण विचार केला, गिरणा धरण असेल, अंजनी धरण असेल, यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यापासून नद्यांना पूर आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघावयास मिळत आहे। आता आपण आहोत धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथील अंजनी नदीच्या पुलावर। आपण बघू शकताय की या ठिकाणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं चित्र आहे। नदीकाठील जी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी गेल्याचं देखील आपल्याला बघावयास मिळत आहे। मागच्या वर्षी देखील या नदीला पूर आल्यामुळे गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। नदीकाठील इकडच्या बाजूला असलेला मंदिर देखील पावसाच्या पाण्याच्या कचाट्यात सापडल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। खरं म्हणजे पुढील काही तास आणखी मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे। त्याच प्रकारे गिरणा धरण असेल, अंजनी धरण असेल, यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठची जी गावं आहे तेथील नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने दिलेला आहे। खरं म्हणजे मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जे आहे पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। नदी नाल्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।